हाय, मी वैशूज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बनवूयात मटण रस्सा भाजी। त्यासाठी मटण 3-4 पाण्याने छान धुवून घेऊयात। त्यानंतर अद्रक, लसूण, कोथिंबीर, खोबरे यांची छान पेस्ट करून घेऊयात। त्यानंतर मटणासाठी कांदा आणि टोमॅटो चिरून घेऊयात। त्यानंतर आता आपण मटणाला अद्रक, लसूण, कोथिंबीर, खोबरे यांची पेस्ट लावून घेऊयात। त्यानंतर मटणामध्ये सुहाना मटण मसाला घालूयात। त्यानंतर त्यामध्ये मीठ ॲड करूयात। त्यानंतर त्यामध्ये हळद ॲड करूयात। त्यानंतर छानपैकी मटण आपण हाताने मिक्स करून घेऊयात। त्यानंतर आता आपण मटणाला फोडणी देऊयात। मटणाला फोडणी देण्यासाठी चुलीवर पातेलं ठेवून त्यामध्ये कांदा छान परतून घेऊयात। त्यानंतर त्यामध्ये टोमॅटो घालून ते पण छान परतून घेऊयात। त्यानंतर आपण त्यामध्ये मटण घालूयात आणि अशा प्रकारे मटण शिजवून घेऊयात। फायनली आपलं मटण शिजलेलं आहे। त्यानंतर आता आपण चुलीवर पातेलं ठेवून त्यामध्ये मसाला घालूयात। त्यानंतर आता आपण वरून ते मटण घालूयात। फायनली आपली मटणची भाजी तयार झाली आहे। आता आपण चुलीवर भाकरी बनवून घेऊयात। अशा गरम गरम भाकरीसोबत तुम्ही मटणचा रस्सा खाऊ शकता। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग।